मित्रांनो, नरकात मनुष्य त्याच्या पापाची शिक्षा भोगतो. त्याला यमलोक असेही म्हणतात. मृत्यूनंतरच्या नरकातील या शिक्षा माहीत आहेत का? चला आपण पाहूया. गरुड पुराणात काय म्हटले ते. आजकाल आपण पाहतोय पृथ्वीवर अधर्म, पाप वाढत चाललंय. अशा काही घटना घडतात ज्यामुळे अनेकदा आपल्या अंगाचा थरकाप उडतो. बरेचदा अशा आरोपींना शिक्षा मिळत नाही. पण असं एक महान न्यायालय आहे जिथे मनुष्याला त्याच्या सर्व कर्माची पापाची शिक्षा मिळते. धार्मिक ग्रंथानुसार स्वर्ग एक अशी जागा आहे जिथे माणसाला मृत्यूनंतर पाठवले जाते आणि जोपर्यंत त्याचे पुण्य कमी होत नाही तोपर्यंत तो तिथेच राहतो. तेथे देवी देवतांचाही वास आहे. नरकात मनुष्य त्याच्या पापाची शिक्षा भोगतो. त्याला यमलोक असेही म्हणतात. तुम्हाला माहित असेल गरुड पुराणात काय सांगितलंय ते. मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते. धार्मिक मान्यतेनुसार मृत्यू हे एक अपवर्तनीय सत्य आहे जे कोणीही बदलू शकत नाही. तुम्ही जीवनात कोणतीही चांगली किंवा वाईट कृत्य कराल, मग तुम्ही श्रीमंत असा किंवा गरीब, पापी किंवा दाता, मृत्यू हा निश्चित आहे. पण मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते हा प्रश्न आहे. याबाबत वेगवेगळ्या विचारधारा आहेत. गरुड पुराण सनातन हिंदू धर्माच्या 18 महापुराणांपैकी एक ग्रंथ आहे ज्यामध्ये मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या घटनांचे वर्णन केले आहे. त्याला वैष्णव पुराण असेही म्हणतात. यामध्ये भगवान विष्णूंनी मृत्यूनंतर कोणकोणत्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि ज्यांना नरकाची शिक्षा भोगावी लागते, स्वर्ग आणि नरक कसे मिळते. गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या परिस्थितीबद्दल सांगितले आहे की मनुष्य पृथ्वीवर जे काही काम करतो त्याचे फळ त्याला पुढील लोकात मिळते. कर्मानुसार माणसाच्या आत्म्याला यमराज स्वर्ग किंवा नरकात पाठवतात. गरुड पुराणात सुमारे 36 प्रकारच्या नरकांचा उल्लेख आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कठोर शिक्षा देण्यात आल्या आहेत. गरुड पुराणानुसार जे लोक देवता आणि पितरांचा अपमान करतात ते मृत्यूनंतर नेहमी नरकात जातात. आत्म्यासाठी नरकातील वेदना अत्यंत क्लेशदायक असतात. पण तुम्हाला माहित आहे का की नरकाचे किती प्रकार आहेत ते. धार्मिक ग्रंथानुसार जेव्हा पक्षाचा राजा गरुडाने सृष्टीचा नियंता भगवान विष्णू यांना त्या नरकाच्या स्वरूपाविषयी सांगण्यास सांगितले ज्यामध्ये पाप्याला खूप त्रास होतो. पक्षी राजा गरुडाच्या या विधानावर भगवान विष्णू म्हणाले, नरकाचे अनेक प्रकार आहेत. गरुड पुराणात सुमारे 36 प्रकारच्या नरकांचा उल्लेख आहे. कर्मानुसार त्या सर्वांबद्दल सांगणे कठीण आहे, पण काही नरकांबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. सर्वात वेदनादायक नरक कोणता. भगवान विष्णू म्हणाले की सर्व नरकांमध्ये रौरक नरक सर्वात वेदनादायक मानला जातो. येथे विस्तवाने भरलेला खड्डा असून येथील आग नेहमीच जमीन जळत राहते. नरक आणि शिक्षेचे 36 प्रकार. महाविची, गायींना मारणाऱ्यांना रक्ताने माखलेल्या ठिकाणी फेकले जाते जिथे मोठे मोठे काटे आत्म्याला टोचतात. कुंभीपाक, जे लोक कोणाची जमीन हडप करतात किंवा ब्राह्मण मारतात त्यांचा आत्मा नरकात जळत्या वाळूत टाकला जातो. रौरक, जे लोक आपल्या हृदयातील खोटी साक्ष देतात त्यांना या नरकात वेळूप्रमाणे चिरडले जाते. मंजूस, निरपराध लोकांना पकडणाऱ्यांना जळत्या बारमध्ये टाकून या नरकात जाळले जाते. अप्रतिष्ठित, जे लोक धार्मिक व्यक्तीचे नुकसान करतात किंवा त्यांचा नाश करतात त्यांना विष्ठा, मूत्र आणि पुणे भरलेल्या या नरकात उलटे फेकले जाते. विलेपक, दारू पिणारे ब्राह्मण लाखाच्या या धगधगत्या आगीत ते फेकले जातात. महाप्रभ, जे पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण करतात किंवा त्यांना वेगळे करतात अशा पापी आत्म्याला या नरकात टाकले जाते आणि त्याला काट्याने टोचले जाते. जयंती, हा नरक मोठा खडक आहे. यामध्ये इतर महिलांशी शारीरिक संबंध ठेवणारे लोक त्याखाली ठेचले जातात. शल्मली, हा जळत्या काट्याने भरलेला नरक आहे. यामध्ये अनोळखी व्यक्तींशी संबंध ठेवणाऱ्या महिलांना जळणाऱ्या शामलीला झाडाला मिठी मारावी लागते. महारौरव, कुणाच्या शेतात धान्याचे कोठार, गाव आणि घराला आग लावणारे लोक या नरकात युगानुयुगे शिजतात. कडमल, जे लोक आपल्या जीवनात पंचयत्न करत नाहीत त्यांना विष्ठा, मूत्र आणि रक्ताने भरलेल्या या नरकात टाकले जाते. पापी आत्म्यांना वेगवेगळ्या आणि कठोर शिक्षेची तरतूद याचप्रमाणे तामेश, अशितपत्र, करमंगा, लुका, काकोल, तिलपाक, महावट, महाभीम,
तैलपाक, वज्रकपाट, निरुच्छवास, अंडगौरव चेपय, महापाती, महाज्वाल, कक्रच, गुडपाक, क्षुरधार, अंबरीश, वज्रकुठार, परिताप पाठवली जाते जिथे भयानक दृश्य असते. म्हणून कोणतेही पाप करताना काळजी घ्या, चुकीची गोष्ट करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.